मंडळी, माझं नाव विनीता आणि माझं चॅनल द फूडीज लाईफ मराठीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। तर म्हटलं चला एक छानशा व्हिडिओला सुरुवात करूया। माझी दिवसाची सुरुवात इथं खूप छान झालेली आहे। तुमची पण दिवसाची सुरुवात खूप छान हो, पूर्ण दिवस तुम्हाला खूप छान जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना। तर आज आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती, तर त्यालाच आपण शिवजयंती असेही म्हणतो। तर तुम्हा सगळ्यांना शिवजयंतीच्या खूप खूप अशा शुभेच्छा। तर आज आपला सणच आहे, म्हणजे महाराजांचा वाढदिवस म्हणजे आपला सणच, तर तो आपण खूप छान पद्धतीने असा आपण सेलिब्रेट केला पाहिजे। तर आज मी म्हणजे मी महाराजांचा वाढदिवस माझ्या ह्याच्यानुसार सेलिब्रेट करणार आहे, म्हणजे छान असं जेवण करून महाराजांना सकाळीच आहे ना, महाराजांची मूर्ती आहे माझ्याकडे, त्यांना छान असा अभिषेक वगैरे घालून झालेला आहे। तर आज छानपैकी असं म्हणजे जेवण बनवणार आहे आणि महाराजांना मी दाखवणार आहे। तर छानपैकी आज मी काय बनवणार ते तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे। म्हणजे जेवणामध्ये छोले भटोरे तर काही करणार नाहीये, कारण की आदित्य मला म्हणत होता, गरम फार होतंय मला इथे, तर आदित्य मला म्हणत होता की भटोरे नाहीतर कुलचे असं काहीतरी बनव, पण त्याला थोडंसं आहे ना पीठ पहिले थोडंसं भिजत ठेवावं लागतं आणि मम्मीला थोडंसं उशिरा स्वयंपाकाला लागली। त्याच्यामुळे म्हटलं आता फक्त मी पुऱ्या आपलं मी म्हटलं आता फक्त पोळ्या बनवते, पुऱ्या पण नको, कारण गरम पण खूप होतंय। त्याच्यामुळे मग फक्त छोले आणि राईस बनवणार आहे मी। तो राईस मी खूप वेळा शेअर केलेला आहे ऍक्च्युली तुमच्या बरोबर। बीन्स, वटाणा, गाजर असं टाकून मी तो राईस बनवते व्हाईट कलरचा, तर तो आज बनवणार आहे। आणि गोड मध्ये श्रीखंड असं मस्त बनवणार आहे मी आज। तर चला छोलेची भाजी मी कशी बनवते ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर आता इथे कांदा, टमॅटो, कोथिंबीर चिरून ठेवले आणि त्याच नंतर छोले उकडून ठेवलेले आहेत, छानपैकी शिजलेत ते पण। तर चला आता आहे ना फोडणी देते मी, आणि फोडणीमध्ये काय काय टाकते तेही शेअर करते। चला, म्हणजे मी कढाई घेऊन आहे ना तेल तापवायला ठेवलंय। आता त्याच्यामध्ये आहे ना जिरं, म्हणजे कोणती पण भाजी असो मला जिऱ्याची फोडणी ना फार आवडते। आणि त्याच नंतर आता मी इथे आहे ना खडे मसाले टाकते, बघू शकता तुम्ही। फक्त याच्यामध्ये ना मोठी इलायची नाहीये, नाही तर बाकीचे सगळे मी खडे मसाले घेतले थोडे थोडे। लवंग, दालचिनी, मिरे, थोडीशी ना ते चक्री फूल तेही घेतलेलं आहे। आता हे छान झालं की आता याच्यामध्ये टाकायचं आपल्याला कांदा बारीक असा चिरलेला। आता याच्यामध्ये ना अर्धा चमचा ना आलं लसूण पेस्ट टाकते। छान आता कांद्याबरोबर तेही भाजल्या जाईल। तर मी आता याच्यामध्ये ना टमॅटो टाकला, कांदा छान झाला होता, टोमॅटो छान होऊन देते। आणि आता याच्यामध्ये टाकणार आहे कोथिंबीर। तर आता याच्यामध्ये ना मी सगळे असे बेसिक मसाले टाकणार आहेत। हळद, मसाला पडला तर धने पावडर, जिरा पावडर, लाल मिरची पावडर, आणि त्याच नंतर छोले मसाला आणि गरम मसाला थोडासा आत्ता नंतर थोडासा टाकेल मी। आणि मसाला पडलेला मिक्स करून घेते। जर खूपच खाली लागत असला ना थोडंसं पाणी टाकायचं, पण छान होऊन द्यायचा हा मसाला। थोडंसं आहे ना
पाणी टाकते मी. तर आता मीठ आहे ना मी सगळ्यात शेवटी टाकणार आहे, कारण की ना छोले भिजवताना मी ऑलरेडी त्याच्यात मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे. तर आता आहे ना छानपैकी हा मसाला होऊन देते आणि मग छोले याच्यामध्ये टाकते. तर आता छान असा मसाला झाला आहे बघू शकता तुम्ही, आणि तेल पण छान असं सुटलेलं आहे. तर आता मी टाकणार आहे याच्यामध्ये छोले टाकते मी आता याच्यामध्ये सगळं. मिक्स करून घेते. आता याच्यामध्ये ना पाणी आपल्याला ॲड करायचं आहे, खूपही नाही करायचं, थोडंसंच. पण मी आता याच्यात आहे ना गरम पाणीच ॲड करणार आहे. आणि थोडंसं आहे ना घट्ट होण्यासाठी ना हे थोडेसे ना स्मॅश करायचे, म्हणजे ना भाजी आपली ना घट्ट होते. किंवा थोडंसं मिक्सरमध्ये बारीक करून पण तुम्ही करू शकताय, छान लागते खरं ही भाजी. तर मी आता याच्यामध्ये ना थोडंसं आहे ना गरम पाणी ॲड करते. आता आहे ना छानपैकी ना 5 ते 10 मिनिटं आहे ना मी होऊन देणार आहे बारीक गॅसवर भाजी. तर आता इथे मी ना पुलाव बनवून घेतेय आणि कोशिंबीर. आता मी इथे ना ताट तयार केलंय, सगळं झालं माझं स्वयंपाक. तर ताटामध्ये आज आहे पोळी, व्हाईट राईस, छोले, श्रीखंड आणि कोशिंबीर. तर मस्त आहे आजच्या ताटामध्ये. मला नक्की कमेंट्स करून सांगा. तर चला आता हे ताट आहे ना मी ना महाराजांच्या समोर ठेवणार आहे. तुम्हाला अजून मी सकाळपासून दाखवलेलंच नाहीये महाराजांची पूजा आणि ते कसं झालेली आहे ते हॉलमध्येच करते. आणि सुरुवातीला जे तुम्ही बघितला असणारे व्हिडिओ तो मागच्या वर्षीचा आहे, अभिषेक जो घातलेला तो. तर चला आता तर हे ताट आता महाराजांच्या समोर ठेवूया. चला. तर बघू शकता महाराज. तर आता हे ताट आहे ना ठेवते मी. तर आज आहे महाराजांचा वाढदिवस. तर आपण सगळेजण महाराजांना त्रिवार मुजरा करूया आणि शुभेच्छा देऊया.
दोघांना दिले काम काढायचं. मी तुला काढायचंय का? वरच काढते की नाही ना, वरची ते काढते. काढा व्यवस्थित काढा, लागल नाही तर. हळू द्यायचं लागेल आदित्य हाताला. नाही ते ताई काढणार आहे वरच. अरे ताई काढणार आहे.